मी सोशल मीडियावर नाहीये म्हणून तर मी काम करतोय. लॉयल मतदार असतात ना, ते लोकशाहीची सगळ्यात जास्त ठासतात. मी परंपरागत मतदार नाहीये. माझा बाप दाखवणं तर श्राद्ध घाल. आणि मी आजपर्यंत दर निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मत दिलं की मी कुठल्याही जीवित पॉलिटिकल व्यक्तीची भूमिका नाही करणार. लेखक मिळत नाहीत आणि जे आहेत त्यांना मान मिळत नाही. तुम्ही जर ऍक्टर नसतो तर मला जो लेखक म्हणून मान मिळाला त्याच्या अर्धाही मिळाला नसता. मराठी रंगभूमीच्या बाबतीत मी हे म्हणेन की मराठी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने आशयघन आहे. मराठी चित्रपट आशयघन आहे हा एक मिथ आहे. पण एकदा मी जिरेटोप चढवला की मग इट इज ओनली फॉर द रोल. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना मी सांगितलं की मी जिरेटोप काढतो. चिन्मय मांडलेकर बरोबर तुम्ही सेल्फी हवे तेवढे घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मी सेल्फी काढला. हे मिरवण्याचं मी जगात कोणाला देणार नाही सुख. ते खूप मोठे दैवत आहे. हाय, हॅलो, नमस्कार. आज आम्ही आलोय, खूप दिवसांनी दिसत आहोत तुम्हाला. आम्ही गेल्या महिनाभरात पॉडकास्ट नाही केला आणि आज डायरेक्ट चिन्मय मांडलेकर यांचा पॉडकास्ट करतोय. खरं तर आत्ता मी यांचा म्हटलं, पण चिन्मय दादाच म्हणतोय आम्ही त्याला. चालेल ना दादा? चालेल दादा चालेल, नुसतं चिन्मय चालेल. येस. सो दादाचे एवढे छान छान प्रोजेक्ट चालू आहेत, चांगले नाटक चालू आहे. त्याच्या गालिब या नाटकाला खूप सारे पुरस्कार मिळत आहेत, सर्वोत्कृष्ट लेखन वगैरे त्याला अवॉर्ड मिळाला आहे. पण दादाची एवढी छान छान कामं चालू असताना, दादा एवढे छान छान रोल करत असताना दादा आम्हाला कुठे सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह दिसत नाही आहे. सो आम्हाला असं वाटतं की असे जे नट आहेत, जे लेखक आहेत, त्यांनी छान छान लिहिलं पाहिजे. ते कुठेतरी सोशल मीडियाच्या दुरून सोशल मीडियाला पाहत आहेत असं वाटतं. तसं काय ते दुरूनच पाहावं सोशल मीडिया. अरे कारण मी सोशल मीडियावर नाहीये म्हणून तर मी काम करतोय. म्हणजे तू काहीतरी वेगळं पण सांगतोय. नाही, मी बाय चॉईस नाहीये. म्हणजे होतो पूर्वी फेसबुक माझं अकाउंट होतं, जसं सगळ्यांचंच होतं पुणे एकेकाळी, त्यामुळे माझंही होतं. ट्विटर मला समहाव कधीच जमलं नाही आयुष्यात, कारण मला ती गटारगंगा वाटते खूप मोठी, त्यामुळे त्या वाटेला मी जात नाही. इंस्टाग्रामवर माझं आत्ता एक अकाउंट आहे, कारण आपण जी कामं करतो, चित्रपट म्हणा, मालिका म्हणा, नाटक म्हणा, ते प्रमोट पण करावं लागतं. मग ते पोस्टर टाका वगैरे वगैरे. पण मी ना माझ्या एका एकांकिकेत का नाटकात एक वाक्य लिहिलं होतं की जगात काय चाललंय हे आपल्याला कळावं ही पूर्वी माणसाची भूक होती. त्याला आपण म्हणायचो इन्फॉर्मेशन, की मला इन्फॉर्मेशन हवी. आपलं काय चाललंय हे जगाला कळावं ह्याला म्हणतात सोशल मीडिया. आणि माझी इच्छा नाही आहे माझं काय चाललंय हे जगाला कळावं, कारण मला नाही वाटत मी तितका महत्त्वाचा आहे की मी कुठं जातोय, मी काय करतोय, मी जेवलो कुठे, मी गेलो कुठे, मी खाल्लं काय, माझे फॅमिली मेंबर्स काय करतायत हे जगाला कळावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यांना त्यांची पण कामं आहेत आयुष्यात, त्यामुळे आय बी अवे फ्रॉम सोशल मीडिया. आणि दुसरं मला एक जाणवू लागलं हळूहळू, एस्पेशली लॉकडाऊन नंतर, की आपल्याला पण खूप अनावश्यक माहिती कळत राहते लोकांबद्दल. खूप म्हणजे लोकांची मतं काय आहेत, मग कोणाचं. आणि मी लोकांच्या भल्या भल्या मैत्र्या तुटताना बघितल्या सोशल मीडियावरच्या भांडणांमुळे. राजकीय भांडणं आणि तात्विक हे वगैरे. तर माझं असं झालं, अरे यार माझे इतके मित्र आहेत आणि ते इतक्या भिन्न भिन्न राजकीय विचारसरणीचे आहेत आणि तरीही ते माझे मित्र आहेत. तर इतक्या वर्षांचा काळ मधले आलेली स्थित्यंतर, दंगली, फलाना ठिकाणा, निवडणुका, ती मैत्री तोडू नाही शकल्या. सोशल मीडियामुळे ते तुटायला नको. म्हणून मी सोशल मीडियापासून लांब आहे आणि मला असं वाटतं की ते बरं आहे. पण फक्त प्रमोशनल पोस्ट बघायला मिळतात इंस्टाग्रामवर, कधी असा नॉर्मल. आता अजून काय मी काय अजून काय माझ्याबद्दल जे व्यक्त होणं असतं ना, ते मला असं वाटतं एक कुठलाही आर्टिस्ट त्याच्या कामात होत असतो. तो आता गालिबचा उल्लेख केला, त्याला अवॉर्ड मिळाले. ज्यांना खरंच माझं मत किंवा मी म्हणजे काय ह्याच्याबद्दल खरंच उत्सुकता असेल, तिकीट काढून गालिब बघायला या, तुम्हाला कळेल माझं काय म्हणणं आहे आयुष्याबद्दल. कारण ते माझं नाटक आहे, ते माझं काम आहे. त्याच्यासाठी मला वेगळं सोशल मीडियावर येऊन पोस्ट लिहिण्याची खरंच गरज वाटत नाही. जे लिहितात त्यांच्याबद्दल मला आदर आहे, माझं काहीच म्हणणं नाही त्यांच्याबद्दल. आणि बरं, दुसरं असतं की माझं मत व्यक्त मी केलं पाहिजे. मला असं वाटतं की हे जे आपण देतो ना मत, ते मत महत्वाचं. आणि ते मी दर निवडणुकीत न चुकता व्यवस्थित विचार करून, म्हणजे मी खूप अभिमानाने सांगू शकतो की मी आजपर्यंत 18 वर्षाचं झाल्यानंतर जेवढ्या निवडणुका झाल्या
त्या सगळ्या निवडणुकांमध्ये मी मत दिलंय आणि मी आजपर्यंत दर निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मत दिलंय. दर निवडणुकीत वेगवेगळ्या म्हणजे एक अशी तुझी राजकीय भूमिका नाहीये. नाही, माझी राजकीय भूमिका हीच आहे की जो काम करेल त्याला मत द्या. लोकशाहीची सगळ्यात ठासता कोण माहिती आहे का? लॉयल मतदार असतात ना, ते लोकशाहीची सगळ्यात जास्त ठासतात. म्हणजे ती एकाच पक्षाला एकाच भूमिका. काही झालं तरी माझं मत ह्यालाच, ज्याला आपण लॉयल मतदार म्हणतो ना, की परंपरागत मतदार. मी परंपरागत मतदार नाहीये. माझं आहे बाप दाखवणं तर श्राद्ध घाल. जर काम केलं असेल, जर मला असं वाटलं की नाही हा खरंच चांगला उमेदवार आहे, किंवा बरेचदा असं होतं की तुम्हाला राजकीय पक्षाची भूमिका पटत नसते पण तुम्हाला उमेदवार चांगला दिलेला असतो त्या पक्षाने तुमच्या भागात, हा सगळा विचार करून मी मत देतो दरवेळेला. आणि म्हणून आजपर्यंत मी कुठल्याच एका पक्षाला सलग मत नाही दिलंय. मला जर असं वाटलं की नाही यावेळेला हे नालायक आहेत, त्यांना नका मत देऊ, तर मी नाही देत, मग मी दुसऱ्यांना देतो मत. पण मी आजपर्यंत नोटा पण नाही दिले कधी. म्हणजे पण तू मत देतो, मी मत देतो आणि न चुकता देतो आणि लक्ष असतं माझं. तेवढंच, म्हणजे माझं जे काही त्या एका मताची जी काही किंमत असेल पण माझ्यासाठी ती खूप जास्त आहे. बिकॉज मला असं वाटतं दॅट इज व्हॉट मॅटर्स. आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्याला हक्क म्हणून जे दिलेलं आहे ते जास्त महत्वाचं आहे. फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर आपण सुरू ठेवू शकतो, त्याला असं एवढं तू गांभीर्याने बघत नाहीस त्या गोष्टीला. ते ना, आता काय, मी काही वर्षांपूर्वी ह्याच्याबद्दल खूप डायलेमामध्ये होतो की मला जे वाटतं हे बरोबर आहे की चूक आहे. मग नंतर मी ती एक सोशल डायलेमा का नावाची एक डॉक्युमेंटरी पाहिली. सोशल डायलेमाच नाव आहे बहुतेक त्याचं, नेटफ्लिक्सवर आहे ती. त्याच्यानंतर माझं असं झालं माझं मतच बरोबर आहे. त्याच्यात एक सुंदर वाक्य आहे, म्हणजे मी हा विषय निघाला म्हणून सांगतो की त्याच्यात त्याने काय लिहिलंय की पूर्वी लोक एकमेकांना पत्र लिहायची. मग तू मला पत्र लिहिलंस, कधी कधी ते पत्र फार टू द पॉइंट असतं, कधी कधी तू मनातलं सगळं त्याच्यात व्यक्त केलेलं असतंस, आणि तू लिहिणारा आणि मी वाचणारा, आपण आपल्या दोघांमधलं हे कम्युनिकेशन. तुझ्याकडचं पत्र माझ्याकडे पोहोचवण्याचं काम पोस्टमन करतो. ओके, आताही तेच होतंय, फक्त फरक इतकाच आहे की आता जो पोस्टमन आहे तो आधी तुझं सगळं पत्र वाचतोय आणि मग ते माझ्यापर्यंत येत आहे. सो आपण जे आपली अत्यंत वैयक्तिक मतं, आपल्या अत्यंत आयुष्यातल्या वैयक्तिक डिटेल्स सोशल मीडियावर उघड्या करत असतो, त्याचं कुठेतरी एक अल्गोरिदम त्याची नोंद करतोय आणि त्याच्यामुळे आपलं बिहेवियर इन्फ्लुएन्स होतंय. मला हे घातक वाटतं खूप, माझ्या प्रायव्हसीसाठी आणि एकूणच सगळ्या गोष्टींसाठी. आणि म्हणून मी सोशल मीडियापासून लांब आहे आणि मला त्याचं काहीच नुकसान आजपर्यंत जाणवलं नाही. म्हणजे माझे फार फॉलोअर्स नाही आहेत, जे आहेत त्यांचे मी खूप आभार मानतो, कारण मी काहीच टाकत नाही तरी ते फॉलोअर्स ते म्हणू शकतो आपण, ते तुझ्या कामामुळे आय डोंट नो, त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो. कारण त्यांना सोशल मीडियावर देण्यासारखं माझ्याकडे काही नाही की बाबा रोज आपला नाचतोय रील करून किंवा काहीतरी विनोद सांगतोय. माझ्याकडे खरंच त्यांना देण्यासारखं काही नाहीये, पण तरीही ते आहेत. 130K फॉलोअर्स आहेत माझे. थँक्यू सो मच. मिलियन मध्ये मी नाही जाऊ शकणार. पण दादा, काही जणांचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियावरती सतत अपडेट राहिलं पाहिजे, तिथे अपडेट राहिलं तर तुम्हाला चांगली चांगली कामं मिळतील. जर आता सध्या सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तुम्हाला, तर सोशल मीडिया इज द ऑप्शन. मला नाही माहिती, म्हणजे मला असा अनुभव नाही आलाय आजपर्यंत तरी. मला अनेक माझे मित्र माहिती आहेत ज्यांनी सोशल मीडियावर ते इन्फ्लुएन्सर्स झाले म्हणा किंवा ते ऍक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना कामंही मिळालेली आहेत आणि त्यांचं चांगलं उत्पन्नाचंही ते साधन आहे. मी ते अजिबात नाकारत नाही आहे, म्हणजे एस्पेशली इंस्टाग्राम. पण एक घोडा आहे, तो मला चालवता येत नाही. तो घोडा मला नाही एक्सेप्ट केलेस की नाही? हा घोडा मला नाही चालवता येत. घोडा वाईट नाही, मला तो घोडा चालवता येत नाही. जे चालवतायत मस्तपैकी त्यांच्याकडे मी बघतो, अरे कडक तू बाबा सॉलिड चालवतोयस घोडा तू. म्हणजे माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी मला सांगितलं की लॉकडाऊन मध्ये आमचं घर फक्त सोशल मीडियामुळे चाललं, की आम्ही जे काही त्याच्यात कंटेंट डेव्हलप केला किंवा ऍड्स हल्ली करतात लोक. पण सोशल मीडियावर तुम्ही नसाल तर कामं मिळत नाहीत असंही नाहीये. मला असा काही अनुभव नाही आला आजपर्यंत की बाबा कोणीतरी ऑडिशन घेतलं आणि मग विचारलं हा तुमचे फॉलोअर्स किती आहेत, असं नाही नको. अजून तरी नाही झालं माझ्या बाबतीत. कदाचित ते आपापसात बघून ठरे इसका बहुत कम आहे, हटाव इसको, तर आजपर्यंत म्हणजे ते आलंही नसेल. पण आणि हे बघ कसं आहे, सोशल मीडियावरचं फॉलोईंग बघून ज्यांनी आजपर्यंत कास्टिंग केलंय
ते काही फार फळलंय असं मला वाटत नाही. नाहीतर सगळे इन्फ्लुएन्सर जेव्हा सुपरस्टार झाले असते. हो. कारण एक फरक आपण लक्षात घ्यायला हवा, 10 सेकंदाचं रील जे पुढे सरकवणं माझ्या हातात आहे, हो. आणि एक नाटक किंवा एक सिनेमा डिसाईड करून घरून ट्रॅफिकमधनं गाडी काढून थिएटरला जाऊन तिकीट काढून तो सिनेमा बघणं, ह्याच्यासाठी वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, वेळेच्या, मेंटॅलिटीच्या, आणि ते सगळे महान आहेत. माझं असं म्हणणं आहे की जो सोशल मीडियावर, जसं तुम्ही आहात, तुम्ही एक चॅनल सुरू केलं, आज तुम्हाला काही हजार सबस्क्रायबर्स आहेत तुमचे आणि ते वाढत चाललेत. सो यू स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच, आणि आय कम्प्लिटली, माझा खूप रिस्पेक्ट आहे अशा लोकांना. कारण म्हणतात ना की त्यांनी स्वतःची विहीर स्वतः खणलेली आहे. मी त्या तिकडे अजून गेलो नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की मला तिकडे जायची गरज नाही पडली, कारण माझं एक चालू होतं काहीतरी. तुला तो घोडा चालवता येत नसला तरी बाकीचे घोडे तू बरोबर. हा, एक रथ मी माझा जोडलाय, तो मी आपला हाकतो, घोडागाडी माझी चालू आहे हळूहळू. आणि ज्या दिवशी असं वाटेल की नाही आता पर्यायच नाही, त्या दिवशी होऊनच मी तो घोडा पण चालवायला शिकेल. वा. गाडीला बरेचसे घोडे आहेत, पण लिखाण आहे, दिग्दर्शन आता आहे, तुझं ऍक्टिंग तर आहेच, म्हणजे ती होतीच, ती NSD पासूनच आणि त्याच्या आधीही सुरुवात होती. सो सोशल मीडिया जरी लांब ठेवला तरी तू बरंच लिहित असतोस. सो आता बऱ्यापैकी बघ ना की कॅमेरेचे वर्कशॉप आहेत, जिथे कॅमेरे कसा शिकवायचा, म्हणजे कॅमेरा कसा हँडल करायचा ते वर्कशॉप आहेत. बरोबर. लिखाण म्हणजे लिखाणाचं नाही, ते प्रश्न ऍक्टिंगचे वर्कशॉप आहेत, डिरेक्शनचे वर्कशॉप आहेत. पण लेखक कसं व्हायचं किंवा लिखाण कसं करायचं हे कोणी शिकवलं जात नाही आतापर्यंत तेवढं गांभीर्याने, जे की ते शिकवलं गेलं पाहिजे. तर ती आम्हाला तोही विचारायचं की असं का नाहीये की लेखन शिकवत नाहीत, किंवा मग लेखन कसं करायचं. नाही, आहेत लेखनाचीही वर्कशॉप्स होतात. मानाची नावाची एक संस्था आहे, मालिका, नाटक, चित्रपट, लेखक, म्हणजे हे जे सगळे लेखक आहेत त्यांनी एकत्र येऊन केलेली संस्था. मी पण त्या संस्थेचा मेंबर होतो, ऍक्टिव्ह खूप काही दिवसांपूर्वी, पण आता मी आहे, मेंबर आहे, फक्त तितका ऍक्टिव्ह नाही. तर मानाची जवळजवळ गेली 2-3 वर्ष सातत्याने लेखकांसाठी कार्यशाळा घेत आहे, आणि इंडस्ट्रीमधले चांगले लेखक येऊन मार्गदर्शन करतात. संवेदन नावाचा एक ग्रुप आहे, माझा मित्र आहे, समीर दिघे नावाचा माझा मित्र आहे. आता समीर दिघे जो आहे हा व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे, पण तरीही तो लेखकांसाठी किंवा लेखनासाठी म्हणून त्याने काही कार्यशाळा आयोजित केल्या. मग त्याने काही लेखक बोलावले, मलाही बोलवलं एका याच्यामध्ये, आणि तर लहान मोठ्या लेवलला लोक रायटिंगची वर्कशॉप्स घेत आहेत. इफ आय एम नॉट रॉंग, FTII मध्ये रायटिंगचा कोर्स आहे. आता अनेक कॉलेजेस आणि ह्याच्यामधनं सुद्धा हळूहळू क्रिएटिव्ह रायटिंग, स्क्रीन रायटिंगचे कोर्सेस सुरू झालेले आहेत. मी जेव्हा सुरू केलं किंवा मी जेव्हा लेखनाकडे वळलो तेव्हा असा एक फॉर्मलाइज्ड कोर्स नव्हता. तर मला एकतर अभय परांजपे ज्यांच्याबरोबर मी काम सुरू केलं ते माझे प्रामुख्यानं गुरु मी त्यांना मानलं, आणि दुसरं सिडफिल्ड आणि रॉबर्ट मॅकी नावाचे 2 परदेशातले किंवा हॉलिवूडमधले 2 रायटिंग गुरुज मानले जातात. सो सिडफिल्डचं स्क्रीन प्ले नावाचं एक पुस्तक आहे, ते जर तुम्ही वाचलं तर ते तुम्हाला खूप काही शिकवून जातं. रॉबर्ट मॅकीचं स्टोरी नावाचं एक पुस्तक आहे, आणि आता यूट्यूबच्या कृपेने ह्यांची वर्कशॉप्सचे काही व्हिडिओज पण आहेत. सो मला असं वाटतं ते पण जर आपण अभ्यासलं, आणि त्यांच्या दोघांच्याही पुस्तकांमध्ये ना खूप साऱ्या फिल्म्सचे रेफरन्सेस आहेत की ह्या फिल्ममधनं अमुक अमुक, त्या फिल्ममधलं तमुक तमुक, तर तुम्ही त्या फिल्म्स बघितल्या तर ते पण एक स्वशिक्षण आपलं, म्हणजे मी तसंच शिकलो, वर्कशॉप आहे ते, मी तसंच शिकलो, कारण त्याच्यातनं तुम्ही शिकत जाता. कारण हे आहे ना डायनॅमिक आर्ट आहे, म्हणजे हे सतत बदलत राहतं. एक त्याचा काही असं ठोकताळा एक नियम की हे असंच केलं पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे जितकं तुम्ही अपडेट होत राहाल तितकं, आणि टेलिव्हिजन तर खूपच डायनॅमिक मीडिया, त्यामुळे आता बघ ना, मी सुरुवात केलं होतं तेव्हा वेब सिरीज नावाचं काही असेल आयुष्यात असं कधी आम्हाला माहित नव्हतं, वाटलंही नव्हतं. आज वेब सिरीजसाठी पण लोक लिहित आहेत, मग आता त्याही शॉर्ट झाले आहेत, मग आता शॉर्ट्स लोक लिहित आहेत 10 मिनिटाचे 5 मिनिटाच्या, म्हणजे नव्हतं अशातला भाग नाही, पण त्याचं स्वरूप वेगळं वेगळं असायचं. म्हणजे म्हणजे आता तुम्ही खूप लहान असाल किंवा तुमचा जन्मही झाला नसेल, आम्ही लहान होतो तेव्हा जसपाल भट्टी नावाचे जसपाल भट्टी नाव ऐकलं नाही? फ्लॉप शो आणि उलटा पुलटा नावाचे त्यांचे 2 शोज होते. जसपाल भट्टी वॉज, म्हणजे 90s मधले जे जन्माला आलेले आहेत त्यांना जसपाल भट्टी 100% माहिती असणार.
सटायर किंवा व्यवस्थेवर कमेंट करणं हे त्या माणसाकडनं शिकावं. त्यांचे ते दोन्ही शोज फार कमाल होते. आजही युट्यूबवर जाऊन फ्लॉप शो बघा किंवा उलटा पुलटा बघा. उलटा पुलटा हे 5-5 मिनिटाचे स्लॉट असायचे. 5 मिनिटाचं एक काइंड ऑफ स्टोरीमध्ये ते व्यवस्थेवर कॉमेंट करायचे. सो ते तेव्हाही होतं, पण तेव्हा त्याला आपण शॉर्ट्स नव्हतो म्हणत. तेव्हा असं अरे उलटा पुलटा मस्त लागतं, 5 मिनिटं दिवसात मजा येते. सो ते तेव्हाही होतं किंवा त्याच्याही खूप आधी, म्हणजे कदाचित माझ्याही जन्माच्या आधी हास परिहास नावाचं एक सेक्शन लागायचा ह्याच्यावर, दूरदर्शनवरच. बबन प्रभू आणि याकूब सईद. आता याकूब सईद म्हणजे कोण माहिती आहे का? मुन्नाभाई MBBS बघितलं? मुन्नाभाई MBBS मध्ये ते जे स्वीपर असतात बहुतेक ते, इफ आय एम नॉट रॉंग, म्हणजे हे कदाचित नीट सायटेशन टाईप्स आहे पण बहुतेक तेच. सो हे लोक पण तसंच करायचे. 5-5 मिनिटाचे त्यांचे छोटे छोटे स्टोरीज असायचे. आता त्याला तेव्हा लोक शॉर्ट्स म्हणत नव्हते, पण ते होतं तेच साधारण. सो हे सगळं नव्याने येतं, काही जुनं परत नव्याने येतं. सो लेखनाचं मीडियम डेव्हलप होत राहतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट राहणं, नवीन काय बघत राहणं आणि जुन्याचाही एक टॅप ठेवणं की हे पण होऊन गेलं बरं का. आपल्याला असं वाटतं आपण भारी, आपल्याला पहिल्यांदा सुचलं, मग नंतर कळतं रे नाही काही वर्षापूर्वी असे होतं काहीतरी. पण तुझी प्रोसेस काय आहे लिखाणाची? कारण की तू ॲट अ टाइम सिरियल्स पण लिहित होतास, तू नाटकही लिहित होतास का? मी अजून एकत्र असं म्हणजे तो किस्सा पण तुझा आहे फेमस की तो अरे ऋषिकेश जोशीने जाम ते उगाच गाजवले विंगेत तू सिरियलचे डायलॉग्स लिहित होतास. पण ठीक आहे, ते आपण 1-2 वेळा झालंय असं नाही असं झालंही. पण मग तेच ना ॲट अ टाइम, कारण की सिरियलचं लिखाण वेगळं आहे, सिनेमाचं लिखाण वेगळं आहे, नाटकाचं लिखाण वेगळं आहे. सो ॲट अ टाइम तिन्ही गोष्टी तू लिहित होतास, मग त्यात काय वेगळे पण जाणवतं? सी इट्स लाईक टेस्ट मॅच, वन डे मॅच आणि T20. तो जो फरक आहे तोच फरक आहे. आता काही प्लेयर्स असतात जे फक्त T20 खेळतात, काही प्लेयर्स फक्त टेस्ट मॅच खेळतात, काही प्लेयर्स असतात जे सगळे फॉर्मॅट खेळतात. सो मे बी मला सगळे फॉर्मॅट जमले खेळायला. मी असं अत्यंत नम्रतेने म्हणेन की मला जमलंय खेळायला सगळं. सुरुवात नॉर्मली कसं लोकांची होते की ते आधी नाटक किंवा एकांकिका लिहितात, मग ते मालिका लिहितात, मग फिल्मकडे जातात. माझी एक्झॅक्टली उलट सुरुवात झाली. मी सुरुवातच मालिकेपासून केली. कारण मला वादळवाट जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा मला माहीत नव्हतं मी लेखक होणार आहे. माझ्याकडे तेव्हा काम नव्हतं, मला काम हवं होतं, मोबाईलची बिलं भरायची होती. म्हटलं वडिलांकडे किती वर्ष पैसे मागणार, म्हणून मला एक आले समोर की तू डायलॉग लिहिशील का. कारण मी एक नाटक केलं होतं जे मी थोडंसं इम्प्रोवाइजच होतं, ॲक्च्युली ते लिहिलं पण नव्हतं, इम्प्रोवाइज नाटक होतं. ते अभय परांजपेंनी पाहिलं, ते म्हणाले हे कोणी लिहिलंय. म्हटलं सर हे लिहिलं नाही आहे, आम्ही इम्प्रोवाइज केलं आपापसात. मग तुला लिहितं लिहिता, तू जर इम्प्रोवाइज केलं असेल तर तू लिहि डायलॉग लिहि. तर मला असं वाटलं होतं की बाबा जोपर्यंत आपलं शूटिंग सुरू होत नाही तोपर्यंत एक सोय म्हणून मी सुरुवात केली लिहायला. ते माझं एवढं फुलफ्लेज प्रोफेशनमध्ये डेव्हलप होईल हे तेव्हा माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं, पण ते झालं. मग मालिका लिहिली, मग मी फिल्म लिहिली. मंदार देवस्थळी माझा मित्र, त्याची पहिली फिल्म क्षण नावाची, त्याने डायरेक्ट मला विचारलं तू लिहिशील का फिल्म. हो लिहूया, लिहिली. आणि मी नाटक खूप नंतर लिहिलं. मी 2010 साली माझं पहिलं नाटक लिहिलं बेचकी नावाचं. सो ते माझी प्रोसेस जरा उलटी झाली. एकांकिका वगैरे एकांकिका मी एकदाच लिहिली एकांकिका. हो एकांकिका लिहिली आहे मी एकदा, पण ती काय फार मला पण लक्षात नाही मी ती कधी लिहिली होती. सो त्यामुळे पण एक होतं ते सगळं करत असताना हे माहिती होतं की ह्याचं आहे ना टार्गेट ऑडियन्स काय आहे, आपण हे कोणासाठी लिहितो. सी ह्या तिन्हीमध्ये फरक काय आहे तर ऑडियन्सचा फरक आहे. जसं मालिका, आपण मालिका बघतो, मालिका कशी बघतो आपण? बरेचदा तर आपण मालिका बघतच नाही, आपण मालिका फक्त ऐकतो. टीव्ही चालू असतो, आपण आपलं काम करत असतो. म्हणजे एस्पेशली ज्या घरातल्या गृहिणी आहेत त्या त्यांचा स्वयंपाक करत असतात, काहीतरी काम करत असतात, आणि मग डिश असं वाजलं की हा काय झालं, अच्छा झोडलं का तिला, बरोबर, हां, मग ते बघतात एक 5 मिनिटं, मग परत कामाला लागतं. पण त्या रेग्युलर त्यांचं ते इन्व्हॉल्वमेंट असते त्यात. सिरियसली फोकस बसून मालिका बघितली आहे असं फार कमी वेळेला होतं. सिनेमाचं तसं नाही आहे. सिनेमा जेव्हा आपण बघायला जातो आपण ठरवून तिकीट काढून अंधारात बसून प्रॉपर सिनेमा बघायला जातो, बरोबर आहे. नाटकाचं पण तसंच आहे. सो ह्या 3 मधला मूळ फरकच आहे. मालिका मला अशीच, म्हणजे बरेचदा लोक विचार एवढ्या मालिका लावड का असतात तुमच्या, ह्याचं कारणच हे. कारण मालिका हे
तुमच्या रोजच्या जीवनात तुम्हाला आम्हाला ठणाणं करून सांगावं लागतं आमच्याकडे बघा, आमच्याकडे बघा, आमच्याकडे बघा. हो, हे त्याचं टेक्निकल रिझन नाही तर ते डिश 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 ते आलं ते नंतर ते लोकांनी अति केलं. तो मुद्दा नाहीये, पण याचं कारण हे आहे, मालिकांमध्ये एवढं लाऊड बॅकग्राऊंड म्युझिक का असतं, याचं कारण हे आहे. किंवा मालिका किंचित ओव्हर द टॉप का असतात, कारण काहीच कंपल्शन नाही ना. इट्स व्हेरी इझी, चल नाही आवडलं असं करून निघून जाणं. सो ते धरून ठेवण्यासाठी, म्हणजे आपण एखाद्याला गच्ची धरतो ना एखाद्याची, बघ माझ्याकडे, बघ माझ्याकडे, तसं मालिकांचं असतं, बघा 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 माझ्याकडे बघा. सिनेमाचं तसं नाहीये. सिनेमा हा आपण थिएटरला जाणार, अंधार होणार, मग आपण पॉपकॉर्न खाणार, मग जनगण मन होणार, मग आपण बसणार, 4 ट्रेलर बघणार आणि मग सिगरेटची जाहिरात वगैरे, मग सिनेमा सुरू. सो आपली एक, आपण घरून निघाल्यापासून तिथे जाईपर्यंत एक मेंटॅलिटी तयार झालेली असते की आम्ही बरं का आता आम्ही सिनेमाला चाललोय. तो चांगला वाईट ते नंतर. पण आपण जनरली फार कमी वेळा असं होतं की सिनेमातनं मधनं उठून निघून गेले, कारण असं होतं की चला आता वाईट पैसे भरलेत, एन्जॉय तर करू. मालिकांचं तसं नाहीये. पण आणि आता म्हणून बघा, जे सिनेमे OTT वर डायरेक्टली रिलीज होतात किंवा जे सिनेमे OTT साठी बनवले जातात, एक बॅच अशी गेले जे सिनेमे म्हणून बनले पण ते कुठंच खपले नाहीत म्हणून OTT वर खपवले लोक. आता हळूहळू असे सिनेमे यायला लागले जे बनतातच OTT साठी. त्यांना थोडंसं हे मालिकांचं टेक्निक ठेवावं लागणार लक्षात, की पहिल्या 10 मिनिटात प्रेक्षकाला ग्रॅप करता आलं पाहिजे, नाही तर प्रेक्षक निघून जाईल. तो काय तिकीट काढून नाही बसलाय, तो सहज आता वेळ आहे संडे लावलं नेटफ्लिक्स बघताय, रे बोर आहे यार सोड, आणि एकदा गेला की गेला. इट्स लाईक दॅट. हा फरक सगळ्यात पहिल्या लेखकाला कळावा लागतो. तर म्हणजे सी इट इज लाईक, मी गायक आहे आणि माझ्यासमोर दर्दी 5 प्रेक्षक बसलेत, तर मग मी तंबोरा बिंबोरा लावून बसलो आणि माझे राग दरबारी गाते असं म्हणून मी बसलो करत गायला. मी गायक आहे, मला कळलं माझ्यासमोर कॉलेजमधली 4-5 पोरं आहेत, तर मला काहीतरी मी आपलं अवधूत गुप्तेसारखं गळ्यात अडकवून एक ती खोटा रेडी वगैरे असं काहीतरी गायला सुरुवात केली. मग मी गायक आहे आणि मला लक्षात आलं की नाही, मला बोलवलंय बरं का कुठेतरी गायला छान. मग मी आपलं उदित नारायण सारखं वेळ घेऊन तुझे देखत ये असं करत गायलो. सो तो फरक आहे, तोच फरक आहे. आता कसं होतं माहिती आहे का, की लेखक सापडत नाहीत अशी सिच्युएशन झाली आहे. कारण की मला असं वाटतं की आता आमचं एक यूट्यूब चॅनल आहे किंवा आमच्यासारखे असे चॅनल, त्यांना लेखकच सापडत नाही आहे. की आता तुमच्यासारखे मोठ्या लेखकांपर्यंत आम्हाला पोचता येत नाही. म्हणजे असं की मोठा, की त्यांनी खूप इंडस्ट्रीत काम केलंय, त्यात तू लिहिलंयस तर एखादा प्रोड्युसर मिळेल, किंवा हा चिन्मय मांडलेकरची कथा आहे किंवा त्यांनी लिहिलंय म्हणून प्रोड्युसर. हां, पण असं काय होतंय ना, की आता गल्लोगल्ली ॲक्टर झालेत, की ॲक्टर मिळतात, कॅमेरावाले आहेत, की कॅमेरा आहे, ही गोष्ट नाहीये चांगली, लिहिलेलं नाहीये अशी. पण हे होतं, हे अनादी अनंत काळापासून हीच रड आहे. लेखक मिळत नाहीत आणि जे आहेत त्यांना मान मिळत नाही. हे म्हणजे वर्षानुवर्ष लोक हेच म्हणणार, इंडस्ट्री में रायटर नाही, आणि जो आहे त्याचं नाव तुम्हाला पोस्टरवर पण द्यायचं नाहीये. तुम्हाला कोरिओग्राफरचं नाव पोस्टरवर द्यायचंय, तुम्हाला लिरिसिस्टचं नाव बरोबर, तोही लेखकच आहे पण चला लिरिसिस्टला हल्ली नाव मिळतं, पण लेखकाचं नाव कधीच तुम्हाला पोस्टर भांडावं लागतं त्याच्यासाठी, की त्या मानाची संस्था आलीच त्याच्यासाठी की लेखकाला मान मिळाला पाहिजे म्हणून, मराठीत तरी निदान. पण आजही बघा अनेक ठिकाणी पोस्टर्सवर लेखकाचं नाव नसतं. ह्याचं अजून एक महत्त्वाचं कारण, मुळात लेखन ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. हे इंडस्ट्रीलाच वाटायला खूप उशीर लागलाय. आत्ताही ते 100% वाटतं अशातला भाग नाही. म्हणजे मी तुला एक सिम्पल उदाहरण देतो. माझ्या मित्राने एक फिल्म लिहिली, त्याचं त्याला एक XYZ मानधन मिळालं. ठीक आहे, ते त्याची पहिली दुसरी फिल्म होती, त्याला ते मिळालं, ही वॉज हॅपी विथ इट. नंतर त्याला असं कळलं की त्या फिल्ममध्ये एक आयटम सॉन्ग होतं. ते आयटम सॉन्ग करणारी जी आर्टिस्ट होती तिला त्याच्यापेक्षा साधारण तिप्पट मानधन मिळालं होतं ते 5 मिनिटाचं गाणं करण्यासाठी. बरं, असं नाही की ती कतरिना कैफ होती, ती नाही, ती पण काही फार मोठी स्टार नव्हती, बट समहाऊ ती डान्सर होती, तिला जास्त मानधन मिळालं. हा प्रॉब्लेम आहे, मान आणि धन दोन्हीच्या बाबतीत लेखकांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि लेखक का नाहीत तर आय डोंट नो, कारण आपण इंडस्ट्री म्हणून लेखकांमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली. आपण खरंच इन्व्हेस्टमेंट नाही केली. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय,
तर जे चांगले लेखक आहेत त्यांना जर तुम्ही बरं मानधन दिलं, त्यांना जर तुम्ही म्हणजे मला ॲस्पिरेशनल वाटलं पाहिजे ना. हो आज तू लिहितोयस तुमच्यापैकी कोणीही लिहित आहे, मला जर उद्या मी काहीतरी लिहून घेऊन गेलो, बरं सुरुवातीला खूप अरे सर सर रायटरही नाही आहे कोणी, असं करून ते सुरुवातीला खूप होतं आणि आपल्याला असं वाटतं की आपणच महत्त्वाचे आहोत. पण जसजशी फिल्म प्रोग्रेस होते, जसजसं प्रमोशन सुरू होतं, तसतसा लेखक म्हणजे असं इन्व्हर्सली प्रपोर्शनल होतं. मग रिलीजपर्यंत लेखक बिचारा कुठंतरी एक पास काढून कोपऱ्यात. म्हणजे मी तुला खरं सांगतो, मी जर ॲक्टर नसतो तर मला जो लेखक म्हणून मान मिळाला त्याच्या अर्धाही मिळाला नसता मला. ओके हा फक्त रायटिंग केली असती. अगदी हे जे रियालिटी शोज मध्ये प्रमोशनला पण लोकं फेस जातात, व्हॅल्यू त्याच्यामुळे असेल, त्याच्यात पण ते हेच सांगतात फेस व्हॅल्यू ज्यांना त्यांना जाणं. हो जे मी तेच म्हणते, इंडस्ट्री म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट नाही केली. जे शोज तुमचा चित्रपट किंवा तुमचं नाटक प्रमोट करतात ते पण ऍक्टर जाणं. डिरेक्टर तर आता काय लागतोच, मॅन्डेटरी तो आहे, कोणतरी बोलायला पाहिजे ना काय फिल्म बद्दल. लेखक नाही, प्रमोशनला 99% ऑफ द टाइम लेखक नसतो. चिन्मय मांडलेकर असतो, कारण चिन्मय मांडलेकर ऍक्टर पण आहे म्हणून. येस करेक्ट. फक्त रायटर जर असतो तर मला शंका आहे, मला बोलवलं असतं की मी फेस नसतं तर. खूप कॅन्डिडली सांगतोय तुमच्या पुढे. आणि हे एक लेखक म्हणून मला हे खूप फील होतं की असं आहे ना की एक मिनिमम अमाऊंट घेतली, तर 50-60 हजार रुपये दिले, त्याची स्क्रिप्ट घेतली, एक त्याचा संपला विषय. आता त्याचं काय करायचं ते आम्ही बघू, पुढे काय आम्ही प्रोसेस करायची ते आम्ही बघू. ते असंच करतात ना मोस्टली, की एक मिनिमम अमाऊंट देतात सुरुवातीला. असं काही नियम नाहीये. म्हणजे आता कधी कधी तर असं होतं की तुम्ही संपूर्ण सगळं लिहिता शूटिंग पर्यंत, तुम्ही शूटिंग मध्ये पण म्हणजे जसं क्षितिज पटवर्धन सारखा लेखक आहे जो खूप मोठा लेखक आहे. म्हणजे आज फिल्म्सच्या हिशोबाने मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीतला सगळ्यात यशस्वी लेखक क्षितिज आहे. तो त्याच्या शूट्सना पण आवर्जून हजर राहिलेला मी तरी पाहिलाय त्याला 1-2 ठिकाणी, की तो शूटलाही असतो. पण मला जितका क्षितिज पटवर्धन त्या फिल्मच्या मेकिंगच्या प्रोसेसमध्ये मला दिसतो, तितका तो मला प्रमोशनच्या प्रोसेसमध्ये का दिसत नाही, हा मला पडलेला एक जेन्युइन प्रश्न आहे. आणि जर हे क्षितिज सारख्या मोठ्या रायटर बरोबर होत असेल तर मग जे नवीन आहेत किंवा जे आत्ता सुरू करतायत त्यांचं आपण काय, म्हणजे क्षितिज इतक्या हिट फिल्म्स मला नाही वाटत गेल्या अलीकडच्या काळात कुठल्याही लेखकाने लिहिलेल्या आहेत. जर तुम्ही त्याची फिल्मोग्राफी काढून बघा, सुपर हिट फिल्म्स दिल्यात त्यांनी गेल्या काही वर्षातल्या. बट स्टील हे सॅड आहे. मी म्हणून म्हटलं ना, इंडस्ट्री म्हणून आपण हे, मी एका व्यक्तीला किंवा एका चॅनलला किंवा एका संस्थेला दोष देत नाहीये. इंडस्ट्री म्हणूनच ही गरज वाटत नाहीये की लेखकाला प्रमोट केलं पाहिजे, लेखक लेखिका कोणी. पुन्हा मी आता व्यावसायिक नाटकांवरती येणार आहे. म्हणजे मला असा प्रश्न होता की विजय तेंडुलकर ज्या पद्धतीचे नाटक लिहायचे, किंवा घाशीराम कोतवाल असेल किंवा सकाराम बाइंडर सारखं नाटक असेल, की स्टेजवरती बऱ्यापैकी एक्सपेरिमेंट व्हायचे. तर तसे मी असं नाही म्हणत की प्रत्येक वेळेस समाज व्यवस्थेला टीका केली पाहिजे जे आहेत, पण अशी नाटकं, एक्सपेरिमेंटल नाटकं का घडत नाहीत सध्या? घडतात. किंवा आता तो एक राजहंस असेल की त्यासारखं नाटक घडलं तर तशी नाटकं का कमी बघायला मिळतात? मला नाही वाटत असं. अरे घडतायत नाटकं, होत आहेत. अगदी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लापासून राजकुमार तांगडे, एवढी चांगली चांगली नाटकं येत आहेत. विजय तेंडुलकर पण व्यावसायिक रंगभूमीवर लिहित नव्हते. विजय तेंडुलकर प्रायोगिक रंगभूमीवरच लिहित होते. त्यांची नाटकं तेव्हा रंगायन, आविष्कार ह्या संस्थाच करत होत्या. त्यांची सुरुवातीची काही नाटकं व्यावसायिक म्हणून पण आली. पण ही जी नाटकं आहेत, घाशीराम किंवा शांतता कोर्ट चालू आहे, ज्याच्यामुळे विजय तेंडुलकरांना आपण विजय तेंडुलकर असं ओळखतो, ही सगळी नाटकं प्रायोगिक संस्थांनी केलेली नाटकं आहेत. मराठी रंगभूमीच्या बाबतीत मी हे म्हणेन की मराठी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने आशयघन आहे. मराठी चित्रपट आशयघन आहे हा एक मिथ आहे. माझा त्याच्यावर विश्वास नाही की मराठी चित्रपट आशयघन आहे वगैरे, काही नाही. आपल्यापेक्षा खूप चांगले आशयघन चित्रपट मल्याळम सिनेमात देतोय. त्यामुळे आपण ज्या दिवशी खोटं बोलायचं बंद करू ना, त्या दिवशी आपण मोठे होणार. पण मराठी नाटक आशयघन आहे. कारण मराठी नाटकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निदान वर्षातनं 2 तरी नाटकं अशी येतात जी तुम्हाला असं वाटतं की यार क्या बात आहे. म्हणजे कंटेंट लेवलला खूप मनाला भिडणारं, आणि व्यावसायिक रंगभूमीवर पण येतात. म्हणजे असं नाही की फक्त प्रायोगिकवर येतात. काही सामाजिक, म्हणजे त्याच्यावर तू म्हणतोस तसं सामाजिक विषयांना हात घालणारे असतात. काही एक विनोदी असतात कधी कधी, पण तरी पण चांगलं. म्हणजे माकडाच्या हाती शॅम्पेन सारखं नाटक आलं आपल्याकडे काही वर्षांपूर्वी, म्हणजे आता त्यालाही 10-12 वर्ष झाली.
तिथपासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे संगीत देवबाभळीपर्यंत आपण येऊया, किंवा अगदी ह्या वर्षात आलेली जी नाटकं आहेत, अस्तित्वासारखं नाटक आलं ह्या वर्षी, एका वेगळा विषय मांडणार, आणि भरत जाधव सारखा सुपरस्टार एक वेगळ्या पद्धतीचं नाटक घेऊन आला मराठी रंगभूमीवर. मराठी रंगभूमीवर लोक एक्सपेरिमेंट्स अशा पद्धतीचे करतायत, आशयाचे एक्सपेरिमेंट्स करतायत, आणि लोक बघतायत होती, लोक त्या नाटकांना हजेरी लावतायत, लोक ती नाटकं बघतायत. मराठी सिनेमा मला असं नेहमी वाटतं की आयडेंटिटी क्रायसिसमध्ये सापडलाय. आपल्याला काही वर्षापूर्वीपर्यंत सापडलं होतं, एक 2015-16 पर्यंत आपण लाईनवर होतो, पण त्याच्यानंतर मला कळत नाहीये, म्हणजे ना आपण धड साऊथकडे आहोत, ना नॉर्थकडे आहोत, ना कुठंच आहोत, ना आपले आपण आहोत. जे रूटेड सिनेमे आहेत ना, जे आपल्या मातीशी नातं सांगणार, ते सिनेमे चालतात बघ. म्हणजे सैराट हे त्याचं एक सर्व लोकांना माहीत असलेलं उदाहरण आहे, पण नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळा तो ग्रामीणच असायला पाहिजे. डबल सीट सारखा एक अत्यंत शहरी सिनेमा होता, पण तो रूटेड होता, तो आपल्या लालबाग परळ मध्ये वाढलेल्या लोकांची, पण तेच पुणेकर असतात त्यानेही रिलेट केलं असता की हो यार फ्लॅट घेताना आमचं पण असंच हेच झालं होतं. किंवा रौंदळ सिनेमा आला होता यावर्षी, मला खूप आवडला होता तो सिनेमा, खूप रूटेड सिनेमा होता आत्ताच्या आपल्या ह्याच्यातला, रिअल होता. सो जेव्हा जेव्हा रूटेड सिनेमा बनतो ना, आता काय होतंय, आता लोक अचानक लंडनमध्येच जाऊन सिनेमा बनवतात. माझा लंडनमध्ये सिनेमा बनवण्याला अजिबातच ना नाहीये, पण मग ती कथा अशी आहे का की ही लंडनमध्ये नाही घडली ती कथा नाही होऊ शकत. होतोय प्रॉब्लेम काय, खरं तर हा सिनेमा कोथरूडमध्येच करायचा होता, पण आता मिळते सबसिडी म्हणून लंडनला जाऊन करतोय. असे सिनेमे नका करू. जसं जिम्मा आहे, जिम्माची कथाच ही आहे की लोक परदेशात फिरायला गेली, सो तो कथेचा भाग आहे की बाबा ओके हा त्या बायका ज्या म्हणजे एक बाई जी नवऱ्याच्या मृत्यूनंतर घराच्या बाहेर पडायला घाबरत होती ती लंडनला गेली, मग मला आता मी बघतो की हा मग काय बाबा, म्हणून तो सिनेमा रिलेट झाला ना, म्हणून तो सिनेमा गाजला. पण तुम्ही उठसूट कुठलाही चित्रपट जो खरं तर मुंबईत शूट होऊ शकतो, पुण्यात शूट होऊ शकतो, तो तुम्ही लंडनला जाऊन करताय, आणि मग तुम्ही मला सांगा आता मराठी सिनेमा इंटरनॅशनल झाला बरं का, नाही झाला इंटरनॅशनल, कोणी नाही बघत आहे ते सिनेमे. प्लीज परत या, आपल्या मातीत सिनेमे बनवा, जाऊ दे ती सबसिडी मरू दे, नको आपल्याला. असं झालं. पश्चिम महाराष्ट्रात किती सिनेमे व्हायचे, ते बंदच झाले. भोर वाई त्या साईडला, भोरवाई मध्ये शूटिंगचा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की ते लोक पण आता इतकं ते सगळं कमर्शियलाइज झालंय ना की मराठी सिनेमाला ते परवडे नसं झालंय. हा एक प्रॉब्लेम आहे. मला वाई भयंकर आवडतो शूटिंग करायला. प्रॉब्लेम आता हा झालाय की भोर आणि वाई पण इतकं कमर्शियल झालंय लंडनपेक्षा की ते आता अरे हो लंडन परवडायला लागलं लोकांना. हो, आम्ही हाच प्रश्न विचारला होता हिमन ढोमेला, लंडन परवडायला लागलंय लोकांना. मी दोषही देत नाही कम्प्लिटली जे जात आहेत त्यांना. माझं म्हणणं इतकंच आहे की कंटेंट मग तसा बनवा. पण भोरवाई आणि ह्याचा हा प्रॉब्लेम पण झाला. पण माझं म्हणणं हे आहे की चल ना भोरवाई आता झालंय कमर्शियल, मी दुसरं शोधतो. महाराष्ट्र खूप मोठा आहे, खूप मोठा. महाराष्ट्र दाखवतच नाही पूर्ण सिनेमात, कारण महाराष्ट्राच्या कथा नाही घडत आहेत. मला असं फार ठामपणे वाटतं की आपल्या सगळ्या मेकर्सनी 1 वर्ष मल्याळी सिनेमे बघावेत. आपण नेहमी म्हणतो त्यांच्यात पण गणलेले सिनेमे खूप खूप गणतात त्यांचे सिनेमे, पण त्यांचे सिनेमे हे त्यांच्या कल्चरशी आणि त्यांच्या मातीशी जोडलेले सिनेमे आहेत. 90% त्यांचे सिनेमे थ्रिलर असतात. बरेचदा त्यांचे सिनेमे थ्रिलर असतात, म्हणजे ही कथा कुठेही घडू शकते, पण समहाव ते प्लेस अशा पद्धतीने करतात ना त्यांच्या कल्चरमध्ये की तुम्हाला ते, म्हणजे माझी बायको मल्याळम सिनेमे बघून बघून मल्याळी भाषा शिकली. तिला आता लिहायला येते मल्याळी, कारण ते कल्चर, ते त्या कल्चरमध्येच तुम्हाला अडकावून ठेवतात. आणि आपल्याकडे 2015-16 म्हणजे सैराट ज्या वर्षी आला, आय थिंक 16 का 17 आला सैराट, तिथपर्यंत आपल्याला सापडलं होतं ते. त्याच्यानंतर आपण समोर ते सोडून दिलं आपल्या हातात. आणि मी असं आहे, मी प्रत्येक डिरेक्टरला, आपल्या मराठी डिरेक्टरला किंवा मराठी सुपरस्टारला, म्हणजे मराठी स्टारला असा प्रश्न विचारतो की मराठीत जे म्हणतो आपण साऊथमध्ये जे सुपरस्टार आहेत त्यांच्यामुळे सिनेमा चालतो, पण मराठीत सुपरस्टार नाही तयार झाले. त्याबद्दल तुला काय वाटतं की मराठी स्टार जो काळ होता, मराठी इंडस्ट्री तयार होते, मग आपण स्टार आणि सुपरस्टार वर जाऊया. एका अर्थी चांगलंही आहे की मराठी इंडस्ट्रीत त्या अर्थी कोणी सुपरस्टार नाहीये, कारण अंधभक्ती नाहीये. म्हणजे मी जर चांगला सिनेमा केला तर लोक बघतील, मी जर वाईट सिनेमा केला तर लोक नाही बघणार.
दुसरं असं आहे, एकतर सी बिकॉज ऑफ अवर जॉग्राफिकल पोझिशन ना, आपण असे अडकलेलो आहोत ना, ना धड आपण दक्षिण भारत आहोत, ना धड आपण उत्तर भारत आहोत, आपण मध्ये आहोत. आपण पश्चिम भारत आहोत खरं तर. मुंबईतच हिंदी इंडस्ट्री पण आहे. म्हणजे ज्या रस्त्यावरनं मी जातोय त्याच रस्त्यावरनं अमिताभ बच्चन पण जातोय. बरोबर आहे. साऊथ मध्ये जिओग्राफिकली सुद्धा ते कट ऑफ आहेत. त्यांना हिंदी येतच नाही. त्यांना त्यांच्या भाषेशिवाय दुसरी भाषा कळतच नाही. त्यामुळे ते त्यांच्याच भाषेतले सिनेमा बघतात. आता आपल्या इकडे प्रॉब्लेम हा आहे ना की आपल्याकडे हिंदी येते लोकांना, आणि मुंबईत तर तेच. आता ह्याच्यावर माझ्यासाठी उपाय मी नेहमी असं म्हणतो की हे जरी खरं असलं तरी प्रत्येक सिनेमाकडनं ना लोकांना वेगवेगळ्या अपेक्षा असतात. जसं फॉर एक्झाम्पल मी हिंदी सिनेमा बघतो, बरोबर आहे. माझी हिंदी सिनेमाकडनं अपेक्षा काय आहे? सिम्पल आहे. कडकडीत हिरोची एंट्री, 2-4 मस्त गाणी, सुपर्ब लोकेशन, चांगली स्टोरी. जर लव्ह स्टोरी असेल तर ती पण चांगली, फाईट असेल तर चांगली, आणि एक भपका कमर्शियल टकाटक सिनेमा. ओके. पण मी हिंदी सिनेमा बघायला जाताना मला ओपनहायमरची अपेक्षा करून मी जात नाही. त्याच्यासाठी मी इंग्रजी सिनेमाच बघतोय. किंवा मी जुरेसिक पार्क मला बघायला मिळेल हिंदीत कधीतरी, मस्त डायनोसॉर खरा वाटणारा, त्याच्यासाठी मी स्पिलबर्गचाच सिनेमा बघतोय. सो जे कम्प्लिटली एक फॅन्टास्टिकल वर्ल्ड आहे, मार्वल, डीसी, मी इंग्लिशमध्येच बघतो. ते मला इंग्रजीत बघायला आवडते. माझ्या मनातला जो हिरो आहे लार्जर देन लाईफ, तो मला हिंदीत बघायला आवडतोय. मग मराठीत मी काय बघू? तर माझ्यासारखा माणूस मी मराठीत बघायला जाईल. तुम्ही मराठीचे गाजलेले सिनेमे बघा, हे सगळे रिलेट करणारे सिनेमे आहेत. लार्जर देन लाईफ हिरो मराठीमध्ये तितका नाही चाललाय गेल्या अनेक वर्षात. मला आठवत नाहीये कुठलंच उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराज हे मी एक वेगळं, तो एक वेगळा जॉनर आहे. त्याला ऐतिहासिक आणि अस्मितेचा प्रश्न आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट दुनियादारी गाजलेला सिनेमा, तो जो श्रेयस आहे किंवा तो जो दिगे आहे तो मी बघितलेला ना, चौकात आहेच ते कॉलेजमध्ये. सैराट मधला आर्ची आणि परशा हे माझ्या गावातले असू शकतात. तसे सगळेच म्हणजे आपण गाजलेले, आता ही मला सुचतायत ते सिनेमे मी बोलतोय. आमचा सिनेमा झेंडा, झेंडा मधला मी जो कार्यकर्ता केला होता अविनाश मोहिते, असे कार्यकर्ते मी माझ्या वडिलांना बघितले. एका राजकीय पक्षाबरोबर होणारी डिसिल्युजनमेंट, तो जो झेंडा मधला जो सीन आहे तो एकटाच जेवत बसलाय, हे मी माझ्या वडिलांचं बघितलेलं दृश्य आहे जेव्हा त्यांची कम्प्लीट डिसिल्युजनमेंट झाली होती एका राजकीय पक्षाकडनं. तेव्हा मी अवधूतला सांगितलं होतं असा एक शॉट करूया आपण, कोणाला करूया. हे वडिलांचं तू बघितलं? मी बघितलेलं आहे माझ्या डोळ्यांनी की ते एकदा असं ऍक्टिव्ह राजकीय कार्यकर्ते होते, एकदा डिसिल्युजन झाले. मला म्हणाले मी जरा आलो, असं करून एका हॉटेलमध्ये एकटेच जेवत बसले होते. माझे वडील आयुष्यात कधी एकटे जेवले नाही. आणि मी त्यांना बोलवायला म्हणून गेलो, आमच्या चाळीच्या खालीच हॉटेल होतं, आणि मी फक्त ते बघत बसलो होतो. ते रडत नव्हते, पण की हा माणूस जो एरवी घेरलेला असतो लोकांनी, तो आज एकटाच बसलाय आणि त्याला बोलायचं नाही कोणाशी. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी कम्प्लीट ते नोकरी आणि एवढंच केलं नंतर त्याच्या आयुष्यावर. किंवा मोरयामधली जी 2 पोरं आहेत, समीर आणि मन्या, हे कुठल्याही चाळीत आढळणारी. सो आयडेंटिफिकेशनचा जो सिनेमा आहे ना, तो आपला मराठी सिनेमा आहे. ती जर नाळ आपल्याला सापडली तर आपल्यात पण स्टार निर्माण होतील. जो काळ होता झेंडा, मोरया, मी 2010 ते 2015-16 पर्यंत फॅन्टॅस्टिक काळ होता. वर्षातनं 3-4 सिनेमे तरी असे येत होते की अरे यार क्या बात आहे. किती दिवस झालं झेंडा मोरया बघितला नाही, तरी अजून तो समोर टाइमपास मधला दगडू आणि प्राजू हे पण आहे ना, ऍस्पिरेशनल आहे ना. आणि दगडू प्राजू आपल्या आजूबाजूचे वाटतात ना आपल्याला. वेब सिरीज वगैरे तू लिहिली आहे? मी एकच वेब सिरीज आतापर्यंत लिहिली, द रायकर केस नावाची, जी वूट नावाच्या चॅनलवर आली. वूट आता बंद झाला, तर ते जिओवर आलाय तो सगळा कंटेंट. रायकर केस पाहिली? रायकर केसचे संवाद मी लिहिले होते, अख्खी सिरीज मी लिहिली होती. स्क्रीन प्ले दुसरं कोणीतरी केला होता, मी डायलॉग्स दिले होते रायकर केस. पण मी अजून वेब सिरीज म्हणजे लिहून पिचिंग स्ट्रगल लेवलला खूप आहे, पण आलं नाहीये काही अजून. त्याचा जो लुक केलाय तो काश्मीर फाईल्सचा लुक वाटतोय मला, बिट्टाचा. आता सध्या काहीच नाहीये म्हणून आलो. नाही, मी एक फिल्म करतोय, त्याचं एप्रिल एंडला शूट सुरू होईल, म्हणून त्यांनी सांगितलं आता सध्या केस कापू नका, दाढी करू नका. म्हणलं ओके. पण आता शिवराज अष्टकात पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची भूमिका केली. हो.
तेव्हा त्याच्या आधीपर्यंत शिवाजी महाराज म्हटलं की फक्त अमोल कोल्हे, शंतनू मोघे किंवा फार फार तर शरद केळकर अशीच तनु नंतर केलं. नंतर केलं. सिरियल मध्ये पण मग याच दोघा तिघांची प्रतिमा दिसायची आणि तेही धिप्पाड आहेत. हो. हा, मग तुला असं काही दडपण नाही आलं की आता तू असं नाही, नॉर्मल माझ्यावर वाटलं होतं दडपण पहिल्यांदा? मी केलं ना तेव्हा सगळ्यात मोठं दडपण होतं. मग आता आय डोंट नो तुमच्या जनरेशनला रेफरन्स आहे की नाही, व सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत येस मांढरे. येस माहिती. म्हणजे मला विचारशील तर सगळ्यात ग्रेसफुल शिवाजी महाराजांची भूमिका ही चंद्रकांत मांढरेंची आहे. ते जे दिसतात ना, म्हणजे मला दिग्पालने पण सांगितलं होतं की चंद्रकांत मांढरेंचे महाराज बघ तू इन टर्म्स ऑफ पोश्चरिंग, की ते कसे उभे आहेत, ते चित्रासारखे दिसतात रे. त्याच्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हेंनी अख्खं सिरीज टेलिव्हिजन शो केला होता आणि मला तो खूप आवडलाही होता. म्हणजे अमोल माझा खूप चांगला मित्र आहे आणि तू तिथे मी नावाची मालिकेत आम्ही एकत्र काम केलं. पण मला जेव्हा दिग्पालने भूमिका विचारली तेव्हा मला दडपण ह्याचं नव्हतं आलं की आपण तिथं मॅच होऊ किंवा कम्पॅरिझन होईल. मला इतकंच दडपण होतं की मी दिसेन की नाही. हो. पण ते पहिल्या लुक टेस्ट नंतर माझं थोडं कमी झालं आणि आपण न्याय देऊ शकतो की नाही या भूमिकेला, मला तेवढंच दडपण होतं. आणि नंतर कारण तान्हाजी म्हणजे ज्याच्यामध्ये शरद केळकरने महाराजांची भूमिका केली, हा नंतर आला असेल. तोपर्यंत फर्जन झाला होता, आय थिंक फत्ते शिकस्त पण झाला होता. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पण नंतर आली. त्यामुळे शंतनूचा किंवा शरद दादाचा रेफरन्स तेव्हा तरी डोळ्यासमोर नव्हता. 2014 नाही, फर्जन 2018 साली रिलीज झाला. शूटिंग आम्ही 2016 एंडला सुरू झालं होतं फर्जन. जून 2018ला फर्जन रिलीज झाला, 1 जून 2018. आणि नंतर इमिजिएटली 2019 मध्ये फत्ते शिकस्त रिलीज झाला. सो तेव्हा ते दडपण नव्हतं किंवा आत्ताही ते नाही आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर. कारण त्याच्यानंतरही आता गश्मीर महाजनीने पण भूमिका केली, अनेक लोकांनी त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांच्या भूमिका लोक करतायत आणि आता महाराजांवर इतकं काम होतंय की आणखीन लोक करत राहतील. मला माझ्या दिग्दर्शकाने जो विश्वास माझ्यावर टाकला तो मी सार्थ करू शकतोय की नाही, मला एवढंच माझ्यासमोर गोष्ट होती. बाकी मी त्या झोन मध्येच गेलो नाही कधी की नाही आपलं कसं. उंचीची शंका नव्हती का तुला की आता? मला जेवढं माहितीये तेवढं माझी जी उंची आहे ती परफेक्ट उंची आहे महाराजांची होती. हो, असं मला एका त्याची टीका होती की महाराज तर एवढे नव्हतेच की जी म्हणजे एवढे कमी उंचीचे नव्हतेच. नाही, उलट आहे. जे उंच आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे मध्यम उंचीचेच होते. 5.4 5 मला जेवढं माहिती आहे तेवढी 5.6 आणि 5.7च्या मध्ये महाराजांची उंची होती जी माझी आहे. कारण की पहिले 5-10 मिनिटं फक्त थोडंफार कंपॅरिझन झालं जेव्हा तुला सिनेमागृहात बघितलं, पण तिथून तू वेगळाच वाटलास. म्हणजे जे क्रेडिट आहे ते दिग्पाल लांजेकरांच्या लेखनाचं, दिग्दर्शनाचं आहे. मी ब्लाइंडली त्याला फॉलो केलेलं आहे. म्हणजे त्याला मी फक्त इतकंच विचारलं होतं सुरुवातीला की आम्ही जे महाराज लहानपणापासून पाहिलेत हे थोडेसे काय म्हणू आपण त्याला की सतत स्टिफ आणि राणा भीमदेवी थाटात नेहमी ज्याला म्हणतात मराठीत. पण महाराजांची जी ह्युमन साईड आहे ती फार कमी वेळा पाहायला मिळाली. पण दिग्पालच्या सिनेमांमध्ये काही प्रसंगच असे आहेत की तुम्ही ती अवॉइडच करू शकत. पावनखिंड हा इतका इमोशनल सिनेमा आहे किंवा सुभेदार हा इतका इमोशनल सिनेमा आहे, पण ती दिग्पालला ती वर्ज नव्हती. म्हणजे महाराजांच्या डोळ्यात त्यांच्या सवंगड्याचं बलिदान पाहून जर अश्रू आले तर तो त्याचं असं म्हणणं नव्हतं अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अश्रू कसे, ते अश्रू महाराजांचे कसे वाटतील एवढीच फक्त काळजी घेण्याचं काम माझं होतं. काय असतं सेटवर असं वातावरण की तू महाराज आहेस, तू महाराजांची भूमिका करतोयस आणि दिग्पाल सारखं एवढा त्यांनी खूप आधी अभ्यास केला आहे त्या भूमिकांचा, त्या गोष्टीचा. तसं सेटवरचं वातावरण खूप डिसिप्लिन्ड असतं. म्हणजे कुठल्याही सेटवर जे एक थोडंसं हलकं फुलकं वातावरण करायचा प्रयत्न लोक करत असतात ते होतं. पण एकदा का मी जिरेटोप चढवला ते माझं फायनल, म्हणजे मी पूर्ण तयार जरी असलो समजा शॉर्ट्सच्या मध्ये मी जिरेटोप काढून ठेवतो कारण तो नंतर एका पॉईंटला खूप घट्ट होऊ लागतो तुम्हाला, त्यामुळे मी जिरेटोप काढून ठेवतो नेहमी. सो मी जेव्हा जिरेटोप काढतो तेव्हा मी माझ्याशी तू येऊन बोलू शकतोस, नॉर्मल आपण गप्पा मारू शकतो. ते मी माझ्यासाठी ठेवलेलं एक ती रेड लाईन आहे. पण एकदा मी जिरेटोप चढवला की मग इट इज ओनली फॉर द रोल.
मग फालतूची बंकस होत नाही काहीच. म्हणजे मी आता किती 5 सिनेमे केले खरं तर. जर आपण शिवरायांचा छावा पकडला तर 6, त्याच्यात छोटासा एक गेस्ट अपीअरन्स होता. पण मी ह्या 6 सिनेमांच्या काळामध्ये 2016 पासून मी करतोय, म्हणजे या गेल्या 8 वर्षात मी त्या गेटअपमध्ये एकाही माणसाबरोबर माझा सेल्फी नाही दिसणार, कोणाच बरोबर नाही. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना मी सांगितलंय की मी जिरेटॉप काढतो, चिन्मय मांडलेकर बरोबर तुम्ही सेल्फी हवे तेवढे घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मी सेल्फी काढला हे मिरवण्याचं मी जगात कोणाला देणार नाही सुख कधी. ते खूप मोठे दैवत आहे आपलं, त्यामुळे ते नाही चालणार. मला NSD मधलं वातावरण सांगतो ज्यावेळेस NSD मध्ये होता. म्हणजे आता माझा हा प्रश्न आहे, नॉर्मली हा कितपत करेक्ट आहे मला माहित नाही, की NSD मधून माणूस ज्यावेळेस तू बाहेर आलास त्यावेळेस तू ॲट अ टाइम सगळ्या गोष्टी करत होतास. पण NSDचं काय म्हणणं असतं की तुम्ही काय करायला हवं आमच्या इथून बाहेर पडल्यानंतर? NSDचं नावच आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. आता NSDचा प्रॉब्लेम सांगतो काय. NSD अप्रतिम संस्था आहे, पण ते ना तुम्हाला कॅमेरासाठी ट्रेन नाही करत, ते तुम्हाला थिएटरसाठी ट्रेन करतात मेनली. म्हणजे जेव्हा आता मला पासआउट होऊन पण 20 वर्ष झाली, 21 वर्ष झाली, त्यामुळे 21 वर्षात जर हे सुधारलं असेल तर उत्तम आहे असं मला वाटतं. आता एक तिथे थोडंसं विसंगती अशी आहे की NSD मध्ये तुम्हाला सतत सांगितलं जातं की तुम्ही नाटक केलं पाहिजे, तुम्ही नाटकाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आणि थोडंसं सिनेमा आणि इतर, म्हणजे जेव्हा मी होतो तेव्हा तरी. आता मला नाही वाटत ही परिस्थिती असेल, कारण आता जग खूप बदललंय. नाही तरी पण आम्ही सूरज जोशी सोबत ज्यावेळेस पॉडकास्ट केला होता त्याचंही तेच म्हणणं होतं की नाटक पसरवणं आणि नाटक करणं हे NSD शिकवलं जातं. बरोबर. सो ते त्यांच्याकडे खूप असं थोडंसं जरा म्हणतो ना इंग्लिशमध्ये आपण, ते लुक डाऊन अपॉन पीपल हू गो इन टू टेलिव्हिजन, हू गो इन टू फिल्म्स. पण आता विसंगती इथे आहे की NSD ज्यांच्यामुळे ओळखली जाते ते सगळे फिल्म्स मधले स्टार्स आहेत. नसीरुद्दीन शाह पासून ओम पुरी, अनुपम खेर, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी पासून ते झिशान अय्यूब पर्यंतचे अनेक लोक हे सगळे फिल्म्स मध्ये मोठे झाले. आणि मग जेव्हा त्यांचे इंटरव्ह्यूज झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पासआउट आहोत, खूप म्हणजे मी आता तर मी वरवरची नावं घेतली आहेत, खूप नाव आहेत. सतीश कौशिक आहे, आलोकनाथ आहे, बापरे खूप नाव आहेत. आणि जो माणूस खरंच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं पासआउट होतो, आपल्या राज्यात परत जातो, आपल्या शहरात परत जातो आणि इमाने इतबारी फक्त थिएटर करतो, त्याच्या नावाने NSD नाही ओळखली जात. सो जे फिल्म्समध्ये मोठे झालेत, म्हणजे दिग्दर्शक पण आहेत अनेक, स्वानंद किरकिरे आहेत किंवा तिग्मांशू धुलिया आहेत, हे सगळे NSDचे पासआउट्स आहेत. ह्यांच्यामुळे NSD ओळखली जाते. असं काय प्रत्येक जण आपापल्या, आता कारण सिंपल आहे, थिएटर करून पैसे पण कमवत आहेत अशी अवस्था त्यातल्या त्यात फक्त मराठी थिएटरमध्ये, बाकी तर कुठेच नाही. आणि मराठी थिएटरमध्ये पण फक्त नाटक करून मी पैसे सर्वायवल फक्त प्रशांत दामलेंना ही इज अ सुपरस्टार. येस, एव्हरग्रीन. आणि काश्मीर फाईल्स का निवडला होतास ज्यावेळेस तुझ्याकडे आला होता पहिल्यांदा? त्याचा एक किस्सा आहे, तो एक चॅलेंज. तुला कोणीतरी सांगितलं होतं की एखादा मराठी नट ही भूमिका नाही करू शकत. कोणीतरी नाही, विवेक सरांचं असं म्हणणं होतं की काश्मीरी माणसाचा रोल आहे तर मराठी ऍक्टर कसा करेल. कारण काश्मीरी ते आपण जसं एका ऍक्सेंटने हिंदी बोलतो तसं काश्मीरी माणूस त्याच्या ऍक्सेंटने हिंदी बोलतो. सो तो ओरिजिनल, म्हणजे मी पण जर दिग्दर्शक असतो तर मी हाच विचार केला असता की मला ओरिजिनल काश्मीरी माणूस द्यावा कास्टिंग म्हणून. पण समहाव त्यांना त्यांच्या मनासारखा ऍक्टर मिळत नव्हता. आणि मग पल्लवीजींनी माझं नाव सुचवलं. मला खरंच नाही माहिती पल्लवीजींना माझं नाव का सुचलं असेल. आम्ही ओळखत होतो एकमेकांना, मी त्यांच्या मालिकेत काम पण केलं होतं, असंभव नावाच्या मालिकेमध्ये. पण ह्या रोलसाठी त्यांनी माझा का विचार केला हे मला खरंच माहीत नाही. पण त्यांनी मला फोन केला, मला ऑडिशन स्क्रिप्ट पाठवलं. मग मला त्यांनी सांगितलं की हा काश्मीरी आहे. मग मी त्यांच्याकडे रेफरन्स मागितला की मला हे लोक कसं बोलतात भाषा, त्याचा रेफरन्स द्या मला. तर तो मला त्यांनी एक इंटरव्ह्यू पाठवला यासिन मलिकचा, आपकी अदालतचा. तो मी पाहिला आणि मग मी केलं ऑडिशन. आणि माझं भाषेवरचं हे बरं आहे थोडंसं, त्यामुळे मला ते ॲक्सेंट पिकअप करणं वगैरे जमतं. ते एकच लक्षात आलं, डोळे मिचकवण्याचं ते होतं जे होतं ते यासिन मलिकला ती ही स्लीपी आहे, त्याला त्याचा बोलता बोलता डोळा बंद होतो, त्याचा राईट आहे. सो ते मी त्याचं त्या इंटरव्ह्यू मध्ये बघितलं आणि मग मी ते ठेवलं. ते ऑडिशन ते आवडलं विवेक सरांना. ते म्हणाले अरे
मैंने 2-3 लोगों के साथ ट्राई किया, वो उनको जम नहीं रहा था. तुम्हारा है क्या ऐसा? म्हटलं नाही, मेरा नाही ऐसा कुछ भी. आणि तू केलंय म्हणून करत नाहीस, पण ते तसं वाटतंय. होत आहे. अरे मला शूटिंगच्या वेळेला पल्लवी मॅम नेहमी म्हणायच्या, तुला बहुतेकी सवय लागली, तुला बहुतेकी. आणि 1 महिना आम्ही शूट करत होतो, 1 महिना आम्ही एकत्रच होतो सर. तुला बहुतेकी सवय लागली. म्हटलं अहो मॅडम, मी फक्त शॉर्टमध्येच करतो, मी एरवी तुमच्याशी बोलताना असं मध्येच करतोय का, डोळा मारतोय का? पण नाही, तसं नाही झालं काही. खूप खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, तर आपण थोडंसं शेवटाकडे येऊ. मला असं विचारावं असं वाटतं की प्रत्येक नटाला, की एखाद्या नटाने कोणत्या बाबतीत जास्त अवेअर राहावं, स्वतःच्या कामाबाबतीत किंवा तो जिथे काम करतोय त्या इंडस्ट्री बाबतीत? मला असं वाटतं त्याने एकतर मी नेमकं काय काम करतोय. तू काश्मीर फाईल्सचा विषय काढलास, त्या चित्रपटावर खूप टीका पण झालेली आहे, त्याच्याबद्दल बरंच काय काय उलट सुलट सगळं बोललं गेलं, चांगलं वाईट. मी नेहमी हा प्रश्न स्वतःला विचारतो की मी जे काही काम करतोय, ही जी कलाकृती आहे, या कलाकृतीचं म्हणणं काय आहे. जर त्या कलाकृतीचं म्हणणं थोडंसं रिग्रेसिव्ह असेल तर मी कदाचित ती कलाकृती नाही करणार. ह्याच्याबद्दल नटाने अवेअर असणं खूप गरजेचं आहे. जसं मी माझ्यासाठी स्वतःसाठी एक स्टँड हा ठेवलेला आहे की मी कुठल्याही जीवित पॉलिटिकल व्यक्तीची भूमिका नाही करणार. आमचा पुढचा प्रश्न तोच होता की एखादी राजकीय भूमिका बायोपिक आला तर करशील? नाही, जीवित व्यक्तीची भूमिका मी नाही करणार, हे मी स्वतःसाठी ठरवलंय. मला आल्याही आहेत अशा, मी नाकारलेही आहेत त्या. कोणाकोणाच्या आल्या? कारण मला असं वाटतं की ती व्यक्ती तुमचा वापर त्याचं राजकारण पुढे रेटण्यासाठी करत असू शकते, करतेच आहे असं नाही, पण असू शकते. आणि तुम्ही त्याच्या ओव्हरऑल राजकीय त्या सगळ्या रणगाड्याचा एक टूल होऊ शकता. आणि जे तुम्हाला कदाचित त्यावेळेला कळणार नाही हे, पण नंतर असं कळायला लागतं की अरे मे बी आय एम गेटिंग युज्ड, मे बी नॉट युज. पण मला असं वाटतं, म्हणजे मी हे आणि फक्त अभिनेता म्हणून नाही, लेखक म्हणून पण हा माझा स्टँड आहे. मला लेखक म्हणून बरेचदा लोक येतात की आमचे अमुक भाऊ आहेत, त्यांच्या लाईफवर पिक्चर बनवायचं, लिहून द्या किंवा आम्हाला करून. मग बरेचदा असं होतं की त्या भाऊंनी काहीतरी जाम कांड करून ठेवलेले असतात, मग तेही जस्टिफाय करायचे, मर्डर केलाय त्यांनी, पण ते काय झालं त्यावेळेला नेमकं ते काय, त्यांच्या भावाला त्यांनी असं केलं म्हणून मग त्याने जाऊन ठोकलं ना त्याला. मग ते फिल्म मध्ये दाखवताना तो फुल पुष्पा असतो तो बाई. मग लोकांना असं वाटतं भाई ये तो हिरो आहे. देन सी तुमच्या कलेचा, तुमच्या सिनेमाचा वापर हा कोणाच्या तरी पर्सनल प्रचारासाठी जितका कमी होईल, आपण अवॉइड नाही करू शकत. कारण प्रत्येक वेळेलाच मी तितकंच सजग राहणार आहे ना, हे जपलं का बरेच आपल्याला कळत पण नाही. प्रोपगंडा फिल्म आहे की नाही हे एखाद्या नटाने कसं ठरवायचं की त्याच्यावर इतकी टीका होत जाते? प्रोपगंडा फिल्म काय, कुठलीही फिल्म प्रोपगंडा फिल्म असू शकते. प्रोपगंडा हा चांगलाही असतो, प्रोपगंडा वाईटही असतो. ओके, मग एका अर्थाने तू बनशील तर शिवराज अष्टकातनं आम्ही प्रोपोगेटच करतो ना, महाराजांचे विचार आम्ही प्रोपोगेट करतो, आम्ही लोकांपुढे ते आणतोय. आज नवीन पिढी जी पुस्तकं वाचत नाहीये ती ही फिल्म्स बघते आणि ती परत पुस्तकांकडे वळते, किंवा त्यांना गड किल्ले बघण्याची इच्छा निर्माण होते. हा एक प्रकारचं प्रोपोगेशनच आहे हे सुद्धा, पण ते मी असं म्हणेन एका चांगल्या हेतूने केलेलं प्रोपोगेशन आहे आणि एका विचाराचं केलेलं प्रोपोगेशन आहे. पण मी जेव्हा एका व्यक्तीची भूमिका करतो जी आज समाजात आहे, जगते, आजूबाजूला फिरतेय, ऍक्टिव्ह आहे, तिची जर मी भूमिका करायला घेतली ना, तर मी तिच्या प्रोपोगेशनच्या मशीनमध्ये स्वतःला एक चाक म्हणून जोडून घेतोय फक्त. जे होण्याची माझी जरी इच्छा नाही आत्ता, म्हणजे आय डोंट नो इफ इट मेक्स सेन्स, पण मला असं वाटतं त्याच्यापासून जर नट राम राहू शकले तर वेल अँड गुड. अगेन आय एम नोबडी टू जज. ज्यांनी हे केलंय करून काही लोक यशस्वी झालेली आहेत, हॅट्स ऑफ टू देम, माझं काहीच म्हणणं नाही. याच्यावरूनच असा पुढचा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दैवी भूमिका तू केलीस, त्याच्यानंतर NHD मध्ये असताना प्रत्येक राज्यांची मुलं तुझ्या सोबत असतील, त्या सगळ्यांना भेटलास, त्यानंतर एका टेररिस्टची पण भूमिका केलीस, म्हणजे इतके बरेचसे शेड्स तू बघत आलायस आतापर्यंत. तर तुझ्या मते सेक्युलरिझम म्हणजे काय? माझ्या मते सेक्युलरिझम म्हणजे सेक्युलरिझमचा जो मूलभूत अर्थ आहे तो हा आहे की राजकीय यंत्रणा आणि धार्मिक बिलीफ्स यांचं सेपरेशन. ओके, बरोबर आहे. सेपरेशन ऑफ स्टेट अँड चर्च
इथून सेक्युलरिझम सुरू झालं खरं तर त्या इतिहासात जर आपण बघितलं तर. कारण पूर्वी पोप राजाला सांगायचं हे कर ते कर, तर त्याचं सेपरेशन म्हणजे सेक्युलरिझम. तसं आपण ज्या अर्थाने आता हा शब्द समजून घेतो, ज्याला आपण सर्व धर्म समभाव असं सगळे म्हणतो, तर माझं म्हणणं इतकंच आहे, मी ह्या घराच्या 4 भिंतींमध्ये माझा धर्म मला जसा हवा तसा मी तो फॉलो करावा. तुला तुझ्या घराच्या 4 भिंतींमध्ये तुला जसा हवा तुझा धर्म तो मी फॉलो करू द्यावा. आपण जेव्हा दोघंही रस्त्यावर उतरतो समाजात रस्त्यावर, तेव्हा तू भारताचा नागरिक आहेस, मी भारताचा नागरिक आहे. माझा धर्म माझ्या घरी, तुझा धर्म तुझ्या घरी. माझ्या मते ही एवढी साधी सोपी व्याख्या आहे सेक्युलरिझमची. जेव्हा रस्त्यावर आहोत आपण, तेव्हा तू आणि मी, आपण फक्त आपला धर्म एकच आहे, भारतीय हिंदुस्थानी, दुसरा कुठलाही धर्म नाही. तर बिईंग बाप म्हणून मला तुला प्रश्न विचारायचा वाटतो. आता जी एवढी राजकीय उलथापालथ होतीये, जी एवढी टीका होती, बिईंग बाप म्हणून आता मी माझ्या पप्पा म्हणजे लहानपणीपासून त्यांचा पहिला फॉलोअर वडील असतात, की वडील जे म्हणतील 10वी-12वी पर्यंत आपल्याला कळत नसतं, वडील जे म्हणतील त्यांना आपण हो म्हणत असतो. तुमच्यामध्ये 10वी-12वी का? आम्ही ग्रॅज्युएशन नाही की जस्ट एक आपल्याला कळतं ना, मोबाईल येतो हातात, की तू त्यांना मग अशा या बाजू किंवा ही जी काही चालू आहे आता जी चिखलफेक, तू हे वातावरण तू त्यांना कसं पास ऑन करतोस, ते तुला काय प्रश्न विचारतात? आणि ते पास ऑन खरं तर आता पास ऑन आता इन्सुलेट करायची वेळ आली लोकांना, की नका 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 बघू तिकडे, थांबा लहान राहा अजून थोडे दिवस. मला असं वाटतं, मी अजूनपर्यंत मी त्या स्टेजला आलो नाहीये. माझी मुलगी आता 9वीला गेली आहे आणि तिला कदाचित मी आता तिला सांगितलं की रोजचा टाइम्स ऑफ इंडिया वाचत जा बाबा, पेपर वाचत जा रोजचा, कळेल तुला काय चाललंय. पण मला असं वाटतं की जितकं निपक्षपातीपणे तुम्ही त्यांना इन्फॉर्मेशन पास ऑन कराल, किंवा एखादी गोष्ट पर्स्पेक्टिव्हमध्ये बघावी लागते. जसं आज मी तुला मगाशी मी अशी 2-3 नावं घेतली आणि मला दिसलं की तुला कदाचित हे रेफरन्सेस माहीत नाही आहेत, कारण हे तुझ्या जन्माच्या आधी एक 10-12 वर्ष होऊन गेलेले आहेत. सो आजची ही राजकीय भूमिका जर आहे अशी, तर ह्याच्या आधी काय घडून गेलं ह्याचं एक मी त्यांना पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतो, की हे आज जे चाललंय ना, हे आज अचानक नाही बरं का निर्माण झालं, ह्याला ही एक पार्श्वभूमी आहे जी कदाचित माझ्याही जन्माच्या आधीपासूनची आहे, म्हणून हे आज असं आहे. म्हणजे ते प्रत्येक बाबतीत आहे. म्हणजे उद्या म्हणजे माझा मुलगा समहाव त्याला इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये खूप रस असतो, तो युक्रेन वॉर वगैरे त्याचं खूप चाललं असतं, काय काय लहान आहे खूप अजून तो. पण त्या दिवशी तो मला विचारत होता की मग हे युक्रेनवर असं युद्ध त्यांनी हे केलं मग का. सो मला त्याला बसून हे सांगावं लागलं की नेटो म्हणजे काय, मग नेटोमध्ये युक्रेनला जायचं, मग रशियाला काय प्रॉब्लेम झाला, मग अच्छा असं म्हणून ते युद्ध. ओके ओके ओके. मग ते असं नाही की दोघांकडे जमलेत फटाके तर सोडायचं. सो मी एवढंच काम आहे. तुम्ही इन्फॉर्मेशन खूप आहे तुमच्या जनरेशन पासून, आता नंतर जे येणार त्यांना तर म्हणजे मोबाईल थ्रू खूप इन्फॉर्मेशन आहे. मी बाप म्हणून एवढंच करू शकतो की ही इन्फॉर्मेशन तू ॲनलाइज कर भाऊ. तू व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेव, एक अंधभक्त होऊन तुझी मतं पण त्यांना लादून नाही सांगणार की नाही नाही नाही. खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा चर्चा झाल्यात आणि इकडून इकडे, इकडून त्या टोकावर, इकडून त्या टोकावर आम्ही असं सिरियस झालं एकदम ठरवून आलेलं तर काय विसरलंयस, जी काय आम्ही फक्त नाटक लिखाण एवढंच ठरवून आलो होतो. आणि तुला असं सोशल मीडियावर अॅनलाइज करायला पण नाही की तू नक्की कुठल्या मताचा आहेस, की तुला आम्ही राजकीय प्रश्न विचारू का. माझं मत नाही कळणार, आम्हाला ते कळलं पण नाही मतपेटीत. पण मी आता तुम्ही आलाच आहात तर तुमच्या माध्यमातून एकच आहे, म्हणजे आपण जिथनं सुरुवात झाली तिथे परत गालिब नवीन नाटक आलंय, तर तुमच्या माध्यमातून पण मी लोकांना आवाहन करतो की जिथं जिथं प्रयोग लागतात या बघायला या, तुम्ही पण या बघायला. पुण्यात आता गंधर्वला आहेत प्रयोग, तर नक्की आम्ही तुम्हालाही गालिब तुमच्या जवळपासच्या नाट्यगृहात लागला असेल तर नक्की जाऊन बघा. वेगळ्या विषयाने आम्हाला चिन्मयदादा वेगळ्या विषयां स्वरूपातच भेटत असतो. त्याची नाटकं खूप छान छान असतात, तो खूप छान छान लिहितो, कामं करतो आणि त्यांनी अशीच कामं करीत राहावी ही एक मनापासून विनंती. आणि आता आपण शेवटाकडे आलो, तुला कसं वाटलं अजब गजब मध्ये गप्पा? अरे मला खूप बऱ्याच दिवसांनी, एक तर काय होतं पॉडकास्ट म्हटलं की ते सगळे पहिल्यापासून जी कथा सांगायला लागते लोक, मी अमुक कॉलेजला होतो इथून सुरू झालं तिथून नाही, ते पण झाले, असे काही छान छान इंटरव्ह्यू झाले. पण तुम्ही खूप वेगळ्या विषयांवर बोललात, आपण खूप मस्त गप्पा मारल्या. आता ह्यातलं कोणाला काही खटकेल, काही राग बीग आला कोणाला तर सॉरी बॉस. तर एक छोटंसं गिफ्ट आमच्याकडून TWG मीडियाने अजब गजब पॉडकास्ट कडून
छोटंसं गिफ्ट. क्या ऍक्च्युली आम्ही काय झालं, आम्ही माती खाल्ली, आम्ही एक तुझ्यासाठी गिफ्ट तयार केलं होतं ते विसरून आलो. त्यामुळे आम्ही आता येताना हे पुस्तक आम्हाला दिसलं आणि असं वाटलं की तू शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसलायस आम्हाला, पण आता तुला संभाजी महाराजांची भूमिका करायला आवडेल का? अरे मला खूप आवडली असती, पण आता ती दिग्पालने मला डबल रोल मध्ये नाही दिली. बुधभूषण, वा 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 वा, खूप सुंदर. चला, थँक्यू. तर चिन्मय दादाचं आजपर्यंत आता तुझे जे काही बोलला ते सगळे विषय कसे वाटले आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर दुसरा कोणता गेस्ट तुम्हाला अजब गजब पॉडकास्टमध्ये पाहिजे तोही आम्हाला सांगा. आता तू त्यांना सांग की तुला पॉडकास्ट आता मग गप्पा मारून कसं वाटलं आणि अजब गजबला सबस्क्राईब करायला. अजब गजब नावाप्रमाणेच अजब गजब आहे ते दोघंही, लीलाधर आणि शुभम. आणि मला खूप मजा आली हा पॉडकास्ट करून. तुम्ही अजब गजब हे चॅनल नक्की फॉलो करा, कारण त्यांनीच मला सांगितलं की फक्त पॉडकास्टच नाही, ते नवीन नवीन कंटेंट पण घेऊन येणार आहेत. सो त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा, ते काय बेल दाबा सगळी, आणि कीप फॉलोईंग दम. येस चालेल. तर भेटूयात पुढच्या पॉडकास्टला. तोपर्यंत बाय 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 बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.